क्षण आनंदाचा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्नेह संमेलनाच्या 4थ्या दिवशी उपस्थित सर्व आदरणीय माता पिता पालक वृंदांचं, माझ्या लाडक्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं आणि माझ्या सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बैठे बैठे सावधान. सूचना भेटल्याशिवाय आम्हाला कळतच नाही है ना. चला विद्यार्थी मित्रांनो, पहा, आजचा आपला हा जो कार्यक्रम आहे हा खास आपल्या मीन्स तुमच्या आई बाबांसाठी, मम्मी पप्पांसाठी आयोजित केलेला आहे. 16 तारखेपासून सुरू झालेल्या या स्नेह संमेलनामध्ये तुमच्या आई बाबांनी तुमची तयारी करून दिली प्रत्येक कार्यक्रमासाठी. मग ती पहिल्या दिवशी आयोजित झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धा असेल किंवा 17 तारखेपासून सुरू झालेलं तुमचं सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्यासाठी आईबाबांची धडपड, त्यांची वेळ काढून तुमची तयारी करून देण्याची पद्धत तुम्ही पाहिली का सर्वांनी. मग आता आईबाबांना पण थोडंसं आनंदित करूया, काही आनंदाचे क्षण आपण आपल्याकडून त्यांना देऊया. आणि ती जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. घरी सर्वांनी सांगितलं होतं का? किती जणांचे आई बाबा आले? मग असो, तुमच्या आई बाबांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी बाकीच्यांचे आई बाबा या ठिकाणी आलेले आहेत. पुढील कार्यक्रम सुरू करण्याआधी या कार्यक्रमासाठी ज्या पालकांनी उत्स्फूर्तपणे स्वतःचं नाव नोंदवलं त्या सर्व पालकांना मी या ठिकाणी प्रथम निमंत्रित करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये भाऊंचं स्वागत करूया आपण. आमची मैत्रीण सौ संगीताताई आरसे यांना सुद्धा मी या ठिकाणी निमंत्रित करते. त्याचप्रमाणे श्री व सौ सोनोने परिवार यांना मी या ठिकाणी निमंत्रित करते. यायची तयारी व्हायची आहे त्यांची. त्यानंतर शिवांगीताई कंठक आल्या असतील, त्यांनी सुद्धा कृपया स्टेजवर यावं. सौ प्रियाताई बागडे यांना मी या ठिकाणी व्यासपीठावर निमंत्रित करते. त्याचप्रमाणे आमच्या भगिनी विशालीताई गायकवाड यांना सुद्धा मी या ठिकाणी निमंत्रित करते. अतिशय उत्साही व्यक्तिमत्व लताताई जाते यांना मी या ठिकाणी निमंत्रित करते. देण्यासाठी आमच्या सौ गोडीलेताई यांना सुद्धा मी या ठिकाणी मंचावर निमंत्रित करते. सोनालीताई काकासकर आल्या असतील, त्या त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं. प्रोग्रामसाठी आवर्जून सहभागी होण्यासाठी जेही पॅरेंट्स आलेले असतील की त्या सर्व पालकांना अशी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर. काही आपल्यापैकी काही कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले असतील परंतु कदाचित नाव नोंदवलेलं नसेल, त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. ज्योतिताई वायकुळ यांना मी या ठिकाणी निमंत्रित करते. ज्योतिताई वायकुळ.
करते. मंगेश भाऊंना पण सोबत बोलावलं असतं, परंतु मंगेश भाऊ ऑपरेटिंगचं काम करत आहे, त्यामुळे ते येऊ शकत नाही. पण ताईंना मी या ठिकाणी निमंत्रित करते. आमचे बंधू गणेश भाऊ सोनोने यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करते. तसेच त्यांच्या अर्धांगिनी सौ पल्लवी ताईंना सुद्धा मी सोबत निमंत्रित करते. जमलेल्या पालकवृंदांपैकी ज्याही कोणत्या पालकांची इच्छा असेल ते कृपया स्टेजवर येऊ शकतात. या ताईंचं खंडाळे मॅडम, ताईंचं नाव. वैशालीताई पोहणे यांना सुद्धा मी या ठिकाणी निमंत्रित करतो. मंचावर उपस्थित सर्व माता पिता पालक वृंदांचं शाळेच्या वतीने व आम्हा सर्व शिक्षक शिक्षिकांच्या वतीने व आपल्या लाडक्या पाल्यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा, 5 दिवसाचा आपला हा स्नेहसंमेलनाचा सोहळा आणि यासाठी आपल्या पालकांची चाललेली धडपड, आता यातून थोडंसं त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या शालेय जीवनाची, कॉलेजमधल्या लाईफची आठवण करून देण्यासाठी आपण खास या ठिकाणी पालकांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी तुमचा भरभरून प्रतिसाद पाहिजे आहे. पालकांसाठी तुम्ही जेव्हा नृत्य सादर केलं, नाटक सादर केलं, तेव्हा तुमच्या पालकांनी जोरदार टाळ्या वाजून तुम्हाला प्रतिसाद दिला. आता आपल्या पालकांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्यायचा. एक क्षण आनंदाचा. कधी कधी या मुलांना वाढवताना आपल्याला असं वाटतं की आता आपलं काही उरलं नाही. आपण आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या लेकरांसाठी, आपला पूर्ण वेळ आपल्या लेकरांसाठी देत असतो. परंतु हे सर्व करत असताना आपल्याही इच्छांना कुठंतरी संधी मिळावी, यासाठी हा खास प्रयत्न आम्ही सर्व शिक्षकांनी तुमच्यासाठी केलेला आहे. आज बघू, उद्यावर ना सगळं ढकलत जाऊ. मनातल्या इच्छा आता बाहेर येऊ देऊ. सर्वप्रथम आपण हा सगळा प्रोग्राम सुरू करण्याआधी सुरुवात करूया एका खेळाने. खेळ खेळायचा आहे? तुम्हाला नाही खेळायचं आहे. कोणाला खेळायचं आहे? आई बाबांना खेळायचं आहे. आणि सर्व पालक वृंद यासाठी सज्ज आहेत. रेडी आहेत सगळेजण? उपस्थित सर्व पालक वृंदांचं पुनश्च एकदा शब्दसुमनांनी स्वागत करते. आणि खेळ असा आहे आपला की या ठिकाणी स्ट्रॉ ठेवलेले आहेत आणि बबल्स ठेवलेले आहेत. स्ट्रॉनी ते बबल्स ओढायचे आहे आणि डिस्क्लोजरमध्ये इथे टाकायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला जाईल. त्या वेळेमध्ये
जे पालक सर्वात जास्त त्यामध्ये बबल्स टाकतील ते पालक विजयी होतील. चला विद्यार्थी मित्रांनो, जोरदार टाळ्या आई बाबांसाठी. आई बाबा आज रंगात, शब्द लक्ष देऊन ऐका. आई बाबा आज रंगात, स्टेज गजबजला आनंदात, खेळातून नातं फुलतं आणि वातावरण आणखी सुंदर होतं. हे वातावरण सुंदर करण्यासाठी आई बाबांसाठी घेऊन येत आहोत स्पेशल खेळ. यासाठी वेळ राहील 1 मिनिटाचा. मी आदरणीय हिवराडे सर आणि पाटील सर यांना अशी विनंती करते की त्यांनी कृपया या ठिकाणी टाइम मॅनेजमेंटचं काम करावं. सर प्लीज. होती एक नीती, त्यासाठी आपण हा खेळ या ठिकाणी घेतलेला आहे. सोनूने भाऊ प्रॅक्टिस करून आले म्हणून कदाचित माहित होतं. मुलांनी सांगितलं का रे? तावरे सर म्हणतायत की सोनूने भाऊला एक्सपिरियन्स आहे. चला फास्ट फास्ट. मी विनंती करते खंडाळे मॅडम यांना की त्यांनी ते बबल्स मोजून किती जणांनी कोणी जास्त टाकले ते सांगायचं. ज्योतिताई वायकुड यांनी टोटल 14 बबल्स टाकलेले आहे. त्यानंतर गणरकर ताई, स्वातीताई गणरकर यांनी टोटल 27 बॉल याच्यावर कपामध्ये टाकलेले आहे. मंगेश भाऊची कमाला समोरून बसलेले होते, प्रेरणा भेटली त्यांना. कोहनेताईंनी टोटल 14 बॉल कपमध्ये टाकलेले आहे. आणि सोनोने भाऊ यांनी टोटल 36 टाकलेले आहे. साडेसरांचा अंदाज अगदी बरोबर आहे. सोनोने भाऊंना प्रॅक्टिस आहे आणि या मध्ये 36 बॉल सोनोने भाऊंनी टाकलेले आहेत. जोरदार टाळ्या 4 पालकांसाठी. त्यानंतर नेक्स्ट 4 पालकांना मी या ठिकाणी निमंत्रित करते. आमचे रवी भाऊ फार विचारात पडले आहेत. मॅडम अगदी सज्ज आहेत बॉल्स टाकायसाठी. विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी ना लखपती कपल आणि घोडिले कपल या ठिकाणी आलेले आहेत आणि हे प्रतिस्पर्धी आहेत एकमेकांचे. बघू आता कोण किती बॉल्स टाकतात.
स्वतः घेऊन नाही राहिल्या. खंडाळे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कृपया बसमधून स्ट्रॉ थोडे मोठे झाले नाही सर, लहान झाले का? नळाची पाहिजे होते. पहिल्या राऊंड मधल्या पालकांच्या अनुभवावरून दुसऱ्या राऊंड मध्ये पालकांनी प्रेरणा घेऊन जरा जास्त गोष्टी टाकलेल्या आहे असं वाटतं. आणि रवींद्र भाऊ लखपती यांनी 63 बॉल टाकलेला आहे. 10चा फरक दोघांमध्ये आहे. ताईंनी 53 आणि भाऊंनी 63. 10चा फरक त्यांच्यामध्ये आहे. भाऊंना विजयी करायसाठी कदाचित मोनाली ताईंनी 10 कमी टाकले असते. आणि सुनील भाऊ घोडिले यांनी 46 बॉल कप मध्ये टाकलेले आहे. आणि त्यानंतर घोडिले ताई यांनी 75 थर्मोकॉल बॉल या कप मध्ये टाकलेले आहे. तर या ठिकाणी विजयी ठरलेले आहे घोडिले ताई. घोडिले ताई मंचकावर यायसाठी तयार नव्हत्या, पण पहा प्रेरणा घेऊन 75 बॉल त्यांनी टाकले. यानंतर पुढील राऊंडसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. मी खंडाळे मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी कृपया बॉल्स मोजावे. वृषालीताई गायकवाड यांनी 41 बॉल टॉप मध्ये टाकलेले आहे. सर्वांनी वृषालीताईसाठी क्लास करा. आरसेताई यांनी टोटल 47 बॉल टॉप मध्ये टाकलेले आहे. आरसेताईंसाठी पण जोरदार क्लास करा. प्रियाताई बागडे यांनी टोटल 52 बॉल टॉप मध्ये टाकलेले आहे. प्रियाताईंसाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. त्यासाठी मी विनंती करते कृपया त्यांनी समोर यावं.
8 seconds. वेळ संपलेली आहे ताई. ताई वेळ संपलेली. वेळ संपली. ताई एवढ्या गुंग झाल्या की त्यांना एवढा आवाज ऐकायलाच नाही गेला. मी विनंती करते खंडाळे मॅडम यांना की त्यांनी बॉल्स काउंटिंग करून विजयी पालकांचं नाव सांगा. सोनोने भाऊजी असलेले आहे सोनने ताई. स्पर्धा त्या ठिकाणी घेतले आणि त्यामधून ज्यांनी सर्वाधिक बॉल टाकले ते त्या राऊंडचे विनर आपण ठरवले. तर आता आपण काय करणार आहोत की त्या चारही राऊंड मध्ये जे विनर ठरले त्यांना पुन्हा दुसऱ्या राऊंड मध्ये या ठिकाणी बोलवणार आहोत आणि मग या 4 स्पर्धकांमधून आपण फायनली 3 जणांना नंबर देऊ. तुमच्यासारखे फर्स्ट सेकंड थर्ड. ठीक आहे. ओके. तर पहिल्या राऊंड मध्ये आदरणीय सोनोने भाऊ यांनी त्या 4 स्पर्धकांपैकी सर्वाधिक बॉल्स टाकले होते. मी त्यांना पुढे निमंत्रित करते. त्यानंतर आमच्या घोडीले ताई, रवी भाऊ लखपती आणि सोनोने ताई हे या सर्व राऊंड मध्ये पहिल्या राऊंड मध्ये सोनोने भाऊंनी 36 बॉल टाकलेले. दुसऱ्या राऊंड मध्ये घोडेले ताईंनी, तिसऱ्या राऊंड मध्ये प्रियाताई बागडे आणि त्यानंतर लास्ट राऊंड मध्ये सोनोने ताई. हा फायनल राऊंड आहे. 3 नंबर निघणार आहेत आणि विजेत्या पालकांना टाळ्यांचा गडगडाट मिळणार आहे. तर सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटासाठी रेडी व्हायचं आहे आणि सर्वाधिक बॉल्स त्यामध्ये टाकायचे आहेत. फायनल राऊंड सुरू होण्यास आधी जोरदार टाळ्या होऊ द्या. सर्व स्पर्धक रेडी, बिलकुल तयार आहेत स्पर्धक. त्यांचा वेळ सुरू होत आहे आता. धमाकेदार राऊंड नंतर विनंती करते खंडाळे मॅडम यांना की त्यांनी बॉल्सचं काउंटिंग करून पहिले 3 नंबर जाहीर करा. ही 95 बॉल्स कलेक्ट केलेले आहेत. टोटल 95 बॉल्स. क्लॅप्स करा सोनोने ताईंसाठी. घोडीले ताई यांनी 75 बॉल कलेक्ट केलेले आहे. क्लॅप्स करा घोडीले ताईंसाठी.
बॉल कलेक्ट केलेला आहे. सहभागी झालेली होती यामध्ये. तर त्यामध्ये सर्वाधिक बॉल्स टाकणाऱ्या प्रथम क्रमांकाने विजयी ठरलेल्या पालक आहेत आदरणीय सौ सोनोने ताई. जोरदार टाळ्यांनी ताईंचं स्वागत करूया. आणि स्नेह संमेलनाचे संयोजक आदरणीय श्री तावरे सर यांना अशी विनंती करते की त्यांनी सोनोने ताईंचं पुष्प देऊन या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करावं. सोनोने भाऊ, मी विनंती करते आमचे सहकारी बंधू श्री घोरपडे सर यांना की त्यांनी पुष्प देऊन सोनोने भाऊंचं या ठिकाणी अभिनंदन करावं. आदरणीय श्री युवराडे सरांना अशी विनंती करते की त्यांनी सोनोने भाऊंचं अभिनंदन करावं. त्या आमच्या सुनबाई प्रियाताई बागडे यांना मी समोर निमंत्रित करते आणि विनंती करते माझ्या सहकारी मैत्रिणीला अश्विनी भारताकडे मॅम यांना त्यांनी प्रियाताईचं पुष्प देऊन या ठिकाणी अभिनंदन करावं. मित्रांनो, वो ससुराले नहीं जहाँ साली ना हो और वो प्रोग्राम ही नहीं जहाँ तालियां ना हो. फिर से एक बार जोरदार तालियां हो जाए. आणि ज्यांनी खूप छान असा प्रयत्न केले आज आदरणीय घोडिले ताई यांचं पुष्प देऊन अभिनंदन करण्यासाठी मी विनंती करते माझ्या सहकारी मैत्रीण सौ खेरडे मॅडम यांना. सहभागी झालेल्या सर्व पालक वृंदांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. परत एकदा जोरदार टाळ्या आपल्या पालकांसाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, कसं असते ना की तुमच्यासाठी जेव्हा पालक पैसे कमावण्याच्या धावपळीमध्ये लागलेले असतात, स्वतःच्या इच्छा ते मागे ठेवतात आणि तुमच्या गरजा तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात ते स्वतःचं जगणं विसरून जातात. तर स्वतःच्या इच्छा मागे ठेवून लेकरांसाठी जगणारे पालक म्हणजे देवाचं रूप, तुमचं आयुष्य घडविणारे. तर खूप सुंदर असा प्रतिसाद पालक वृंदांकडून या गेमसाठी मिळाला. यानंतर सुमधुर गीतांची मेजवानी तुमच्या पालक वृंदांकडून तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपल्या स्नेह संमेलनामध्ये भावगीत स्पर्धा, सुरांची मैफिल यासारखे कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी आयोजित करत होतो. परंतु जेव्हा तुम्ही या प्रोग्राममध्ये सुमधुर अशा आवाजामध्ये गाणी गात होता तेव्हा आम्हाला प्रश्न पडला की तुमच्या मध्ये हे लपलेले सुप्त गुण हे कुणाकडून आले असतील, तर ते या आदरणीय पालक वृंदांकडून. तर त्यांच्यामध्ये असलेल्या या सुप्त गुणांचा आस्वाद आपण या ठिकाणी आता घेणार आहोत. या ठिकाणी सर्वप्रथम मी भेट सॉन्ग साठी निमंत्रित करते लखपती कपल्सला. त्यांनी कृपया समोर येऊन एक भेट सॉन्ग सादर करावं. आदरणीय श्री लखपती भाऊ आणि मोनाली ताई, जोरदार टाळ्या दोघांसाठी पण.
है मेरे हम सफर एक जरा इंतजार सुन सराई दे रही है मंजिल प्यार की है मेरे हम सफर एक जरा इंतजार सुंदराई दे रही है मंजिल प्यार की अब है जुदाई का मौसम दो पल का मेहमान कैसे न जाएगा तेरा क्यों न लगेगा तूफान अब है जुदाई का मौसम दो पल का मेहमान कैसे न जाएगा तेरा क्यों न लगेगा तूफान कैसे प्यार जहाँ पे रखा है झूम के कदम एक बार वहीं से खुला है कोई रास्ता वहीं से गिरी है दीवार रोके कब रुकी है मंजिल प्यार की Thank you.
ताईंनी सादर केलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, कसं असते ना की कामाच्या व्यापात आणि धावपडीत स्वतःच्या आईवडिलांना एकमेकांना भावना व्यक्त करायचा वेळच मिळत नाही. म्हणून या गीताच्या माध्यमातून रवी भाऊंनी आणि ताईंनी आपल्या भावना या ठिकाणी शेअर करून टाकल्या. त्यांच्यासाठी मी एकच म्हणेन, अतिशय सुंदर असं अप्रतिम गीत त्यांनी या ठिकाणी सादर केलं. दिल ने जब दुआ मांगी है, रवी भाऊंची फिलिंग ताईंसाठी शेअर करते मी इथे. दिल ने जब दुआ मांगी है, नाम बस तुम्हारा ही आया है. हम सफर बनकर जो साथ मिला, वो किस्मत का सबसे खूबसूरत साया है. वो किस्मत का सबसे खूबसूरत साया है. बरोबर ना विद्यार्थी मित्रांनो? एक छोटासा प्रसंग मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. सुनील भाऊ घोडील आणि वैशालीताई या ठिकाणी आहेत आणि एक किस्सा मला आठवतो आहे. त्यांच्याच कडून कदाचित मी ऐकला असेल. सुनील भाऊ वैशालीताईंना बघायला गेले होते आणि पसंतीनंतर मोठ्यांच्या संमतीने लग्न जुळलं. परंतु त्यांना जे सांगायचं होतं तेव्हा त्यांना तो चान्स काही मोठ्यांनी दिला नाही आणि त्यांनी त्याच्यानंतर प्रयत्न केला आणि लग्न झालं. त्यानंतर पुत्ररत्न प्राप्त झालं. परंतु भाऊंना असं वाटलं की कधीतरी आपण सांगायला पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर, म्हातारपण आल्यानंतर कदाचित नाही सांगता येणार. म्हणून एका गीताच्या माध्यमातून आपल्या भावना वैशालीताईंपर्यंत पोहोचवण्यासाठी सुनील भाऊ आपल्यासाठी घेऊन येत आहे सुंदर गीताचा नजराणा, गोरी तेरा गाव बडा प्यारा. त्या ठिकाणी आल्यानंतर बोलणंच झालं नाही त्यांचं. सुनील भाऊ घोडीले, गोरी तेरा गाव बडा प्यारा. गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया हमारा आके यारी. पर रूप तेरा सादा, चंद्रमा जो आधा आधा गवारी. गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया हमारा आके यारी.
रंग बिरंगी फूल खिले हैं लोग भी फूलों जैसे आ जाए एक बार यहाँ जो जाएगा पी कैसे घर घर जलते हुए घर में मन को लगे हरी ऐसा कहा रे उस पर रूप तेरा सादा चंद्रमा जो आधा आधा जवारे आधा जवारे परदेसी जान कोई से कोई नहीं अपनाता तुम लोगों से जुड़ गए जैसे जन्म जन्म का नाता अपनी धुन में मगन डोली लोग यहाँ बोले दिल की जबाए बोल मेरा गाँव बड़ा प्यारा मैं तो गया मारा आके यहाँ पर रूप तेरा सादा चंद्रमा जो आधा आधा जवारे आधा जवारे धन्यवाद भाऊनी या ठिकाणी सादर केलं. मुलगी पाहण्यापासून तर आतापर्यंतचा संपूर्ण भावनांचा प्रवास घोडीले ताईंपर्यंत पोहोचला. आता काही प्रॉब्लेम निघणार नाही पुढे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हाथों में हाथ लेकर जो सफर शुरू हुआ, हाथों में हाथ लेकर जो सफर शुरू हुआ, जिम्मेदारियों में भी वो प्यार कभी कम न हुआ. आज भी आंखों में वही अपनापन झलकता है, आज भी आंखों में वही अपनापन झलकता है. मम्मी पापा का रिश्ता वक्त से भी आगे चलता है. तर एकमेकांना सांगितलं नाही तरी मम्मी पप्पांचं प्रेम एकमेकांसाठी कमी होत नसतं आणि कामाच्या व्यस्ततेमध्ये ते बोलून दाखवू शकत नसतात. तर असंच एक सुंदरसं गीत संगीताताई आरती आपल्या समोर घेऊन येत आहेत. जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा. संगीताताई आरती. सौगात
नहीं मिले, जीवन में गरना पीने को कांटों से दिल उठाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा। जिसका जितना दिल तो क्या ला 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 ला, दिल तो क्या रास्ता भी है मुश्किल तो क्या रास्ता लो भरी ना मिले तो दिल का दीपक जलाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा। जिंदगी एक पहेली भी है, सुख दुख की सहेली भी है। ला 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 ला, जिंदगी एक पहेली भी है, सुख दुख की सहेली भी है। जिंदगी एक वचन भी तो है, जिसे सबको निभाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा। जिंदगी गम का सागर भी है, हंस के उस पार जाना पड़ेगा। खूपच सुंदर असं गीत गायलं. विद्यार्थी मित्रांनो, कसं आहे, स्टेजवर येऊन बोलायला धाडस लागतं आणि त्यातही गाणं म्हटलं म्हणजे थोडासा आवाज कापतो. तरी पण खूप सुंदर असा प्रयत्न संगीताताईंनी केला. जोरदार नृत्य तुमच्या माता पालक या ठिकाणी ग्रुप डान्सच्या रूपाने तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आतापर्यंत तुमचे ग्रुप डान्स आम्ही खूप पाहिले, 3 दिवसापासून बघत आहोत. परंतु ज्यांनी तुम्हाला हे शिकवलं, ज्यांनी तुमचा घरी सराव करून घेतला, त्यांचं नृत्य पाहण्याची संधी आज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि या ठिकाणी प्रेझेंट असलेल्या सर्व माता पालक आपल्यासाठी ग्रुप डान्स तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तत्पूर्वी बघा, मी बऱ्याच वेळचं या ठिकाणी ऑब्झर्वेशन करत होते. इथे सोनूने ताई बसल्या होत्या, लक्ष आहे का तुमचं? आणि सोनूने भाऊ तिथे बसलेले होते. ती खुर्ची खाली झालेली दिसते. सोनूने ताई तिकडे जवळ येऊन बसले आहेत भाऊंच्या. कालही तसंच झालं बघा. सोनूने ताईंकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. दिवसभर ताईंची घर सजवण्याची तयारी, रांगोळी काढण्याची तयारी, घर कसं दिसते, सगळ्या मैत्रिणी येणार, चांगलं दिसलं पाहिजे, कोणी नावं ठेवायला नको. दिवसभर ताई तयारी करत होत्या. सगळं झाल्यानंतर भाऊनी मदत केली. ताईने विचारलं घर कसं दिसतंय व्यवस्थित, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा.
तर हे भाऊ म्हणाले की नाही ठीक आहे सर्व. ताई तयारी करत होत्या, ताईंची तयारी झाली. ताई सारख्या खुनेनं भाऊंना खुणावत होत्या, पण भाऊंच्या काही लक्षात येत नव्हतं. भाऊंना वाटत होतं की ताई घराबद्दलच बोलता, अहो कशी दिसते, कसं दिसते, कसं दिसते, काय कसं दिसते. भाऊंचं लक्षच नाही. ताईंना मोठा राग येऊन गेला. एवढ्या वेळची विचारते का प्रत्येक गोष्ट बोलूनच दाखवली पाहिजे? एवढे वर्ष झाले तुम्हाला कळतच नाही. आता ती खुनेची भाषा भाऊंच्या लक्षात आलं की गोष्ट बरी नाही, लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग नंतर भाऊंच्या लक्षात आलं की ताई ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मी कशी दिसते. आणि मग ताईंचा हा इशारा समजून कालच्या प्रसंगावर सोनोने कपल आपल्यासाठी घेऊन येत आहे सुंदरसं गीत, निशाणा तुला दिसला आता. सोनोने कपल. तुला
मला जमला ना निशाणा मला जमला ना येणा सजणी येणा निशाणा मला जमला ना हो निशाणा मला जमला ना Thank you. आणि तो प्रोग्राम सक्सेस. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर या ठिकाणी सर्व माता पालक तुमच्यासाठी सुंदरसं नृत्य घेऊन येत आहेत. रंगीलो मारो ढोलना. मी सर्व माझ्या मैत्रिणींना विनंती करते की त्यांनी कृपया पुढे यावं. प्रियाताई बागडे, लखपतीताई, संगीताताई, कचोरीताई, कोडिलेताई, त्या सर्व सोनूनेताई. रंगीलो मारो ढोलना. जोरदार टाळ्या होऊ द्या रे सर्वांनी आधी.
सादर केलं. म्हणूनच आम्ही सर्व शिक्षक लोक विचार करत असतो की एवढं सुंदर नृत्य तुम्ही कसे काय प्रेझेंट करता इथे स्टेजवर. तुमचे सांस्कृतिक कार्यक्रमाचं जे रहस्य आहे ते आता आम्हाला पाहायला मिळालं तुमच्या मम्मीच्या रूपाने. जोरदार टाळ्या होऊ द्या मम्मीसाठी आता. कुछ सोचू तो तुम्हारा ख्याल आता. आता है कुछ बोलूं तो नाम तुम्हारा ही आता है. कब तक छुपाऊं दिल की बात को, कब तक छुपाऊं दिल की बात को, तुम्हारी हर बात पर मुझे प्यार आता है. सगळं समजलं वाटते. तर असं सुंदरसं गीत आपल्या समोर घेऊन येत आहे राखीताई पचोरी. तूने वो रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मतवाला. काही थकलेले आहे डान्स करून. आपण यानंतर ना जेंट्स मीन्स पिता पालकांसाठी एक गेम आणलेला आहे. या रिलॅक्स होईपर्यंत इकडे बसलेले जे काही पालक असतील कृपया त्यांनी पण स्टेजवर येऊन जाऊ गेमसाठी. कारण इथे पिता पालकांची संख्या कमी आहे, 3 जण आहेत. गेम कठीण नाही आहे, बक्षीस नाही. भाऊ निघून गेले. असो 3 पार्टिसिपेंट आहे, खेळू शकता. गेम खूप सोपा आहे. या ठिकाणी फुगे ठेवलेले असतील. तो फुगा तुम्हाला फुगवायचा आहे दिलेल्या टाइम लिमिट मध्ये आणि फुगवून गाठ बांधून तो फुगा चेअरवर ठेवून तुम्हाला फोडायचा. 2 मिनिटांचा वेळ राहील. 2 मिनिटांमध्ये जेही पॅरेंट्स जास्त फुगे फोडतील ते विजयी घोषित केले जाते. यामध्ये मंगेश भाऊ बनरकर याचा पॅरेंट्स तुम्हाला स्टेजवर यायचं आहे. ते घोरपडे सर सांभाळतात. तुम्ही या. मंगेश भाऊ बनरकर प्लीज कम ऑन स्टेज. जोरदार टाळ्या मंगेश भाऊंसाठी. टाइम सेट करतील. चला का तुमची वेळ सुरू होते आता. टाळ्या टाळ्या होत्या. प्रोत्साहन मिळतं. तुम्ही उभे पण राहू शकता तसं कम्फर्टेबल असेल तसं. तुम्हाला ठेवायचं आहे. मागं बसणाऱ्या बायकांनी लक्ष देऊन
मंगेश भाऊचे 15 फुगे. 15 मंगेश भाऊ 15. फोडले 15 फुगे. होडी होडीने भाऊ फुगे बघू. किती फोडले? 6. सर्व या गेम मध्ये सहभागी पालकांसाठी जोरदार टाळ्या. खेळामध्ये अगदी मग्न होऊन कशाचंही भान न ठेवता तुमचे पालक इथे खेळलेले आहेत. त्यांच्यामधील उत्साह या ठिकाणी इथे आपल्याला या खेळाच्या रूपाने पाहायला मिळाला. सर्वाधिक फुगे यामध्ये फोडलेले आहेत मंगेश भाऊ बनरकर यांनी. मी विनंती करते आदरणीय श्री होराडे सरांना मंगेश भाऊंचं पुष्प देऊन या ठिकाणी अभिनंदन करावं. होराडे सरांना पुष्प देऊन रवी भाऊंचं या ठिकाणी अभिनंदन करावं. तिसऱ्या क्रमांकावर आहे त्यांचे आदरणीय सोनोने भाऊ. मी विनंती करते पाटील सरांनी पुष्प देऊन सोनोने भाऊंचं अभिनंदन करावं. आणि सर्वांना या ठिकाणी यशस्वी, कारण होडीने भाऊने जर जास्त फुगे फुगवले असते तर यांचा नंबर आला नसता, तर यांना प्रोत्साहन मिळालं नसतं आणखी पुढील वर्षीच्या कार्यक्रमासाठी. म्हणून घोडेले भाऊचं पुष्प देऊन स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करते या ठिकाणी माझ्या सहकारी शिक्षिका सौ आकोटकर मॅडम यांनी. यानंतर पालकांना अशी विनंती आहे की आपण या ठिकाणी सोनं सिंगिंग घेणार नाही, कारण ती वाजलेलं आहे. एक शेवटचं गीत, शेवटचे 2 गीतं आपल्यासमोर या ठिकाणी सादर होतील. मी या ठिकाणी ज्योतिताई वायकुळ यांना निमंत्रित करते. घेऊन येत आहेत त्या गीत ओ मेरे दिल के चैन. ज्योतिताई वायकुळ. दिल के चैन दिल के चैन.
यांनी या ठिकाणी आपल्यासमोर प्रेझेंट केलं. यानंतर देशभक्ती गीतासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करते ऋषलीताई गायकवाड यांना की मेरे वतन केलेले. मी वेळेचा भाग घेऊन ताईंना विनंती करते की ताईंनी 2 कडवे या ठिकाणी प्रेझेंट केले.
आदरणीय गोरखडे सरांच्या विनंतीवरून मी परत एकदा एका कडव्याच्या सादरीकरणासाठी होगा तुमसे प्यारा कौन हमको जो तुमसे है कांचन अरे हे कांचन होगा तुमसे प्यारा कौन हमको जो तुमसे है कांचन ऊंचे घर वालियों या गलियों की रानी कोई हो तुम कहाँ ऊंचे घर वालियों या गलियों की रानी कोई हो तुम रहती हो कहीं तुमसे बढ़कर यारा कौन हमको तो तुमसे बंची अरे बंची प्यार मी रवी भाऊंना अशी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी सुंदरसं गीत प्रेझेंट करा. पल पल दिल के पास तुम रहती हो पल पल दिल के पास तुम रहती हो जीवन मीठी प्यार ये कहती हो पल पल दिल के पास तुम रहती हो हर शाम आँखों पर तेरा चल लहराए हर रात यादों की बारात ले आए मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है एक महका महका सा पैगाम लाती है मेरे दिल की धड़कन भी ये गीत गाती है पल पल दिल के पास तुम रहती हो कल तुझको देखा था मैंने अपने आंगन में कैसे कह रही थी तुम मुझे बाल बंधन में ये कैसा रिश्ता है ये कैसे सपने हैं बेगाने होकर भी
आता पालकांची गर्दी वाढलेली दिसते, परंतु खास पालकांसाठी हा जो आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला होता, एक क्षण आनंदाचा, की आपल्या धावपळीच्या व्यस्त जीवनातून आपण थोडासा वेळ स्वतःसाठीही काढावा आणि थोडंसं इथे विसावा घ्यावा आणि आपल्यातील कलागुणांचं प्रेझेंटेशन आपल्या मुलांसमोर आपण या ठिकाणी सादर करावं. या ठिकाणी याच उद्देशाने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. पालकांचा भरभरून प्रतिसादही मिळाला. काही पालकांमध्ये अनेक गुण आहेत, परंतु स्टेजवर येऊन प्रेझेंट करण्याची हिंमत नाही. असो, पुढच्या वेळेस थोडी तयारी करून या आणि याहीपेक्षा जास्त प्रतिसाद तुमच्याकडून आम्हाला मिळेल अशी तुमच्याकडून अपेक्षा करते. आणि कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन, आणि आभार प्रदर्शनासाठी मी माझ्या सहकारी शिक्षिका कुमारी खंडाळे मॅडम यांना इथे निमंत्रित करते. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आभार प्रदर्शन करण्यापूर्वी तुम्हा सर्वांच्या आवडत्या शिक्षिका सौ गजबे मॅडम, उत्कृष्ट आवाजाच्या धनी असलेल्या सौ गजबे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा एक कडवं एखाद्या गाण्याचे या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर या पालकांसमोर सादर करावं. सौ गजबे मॅडम. स्नेह संमेलन सुरू होण्याआधीपासून एका गाण्याची फरमाईश खूप दिवसांपासून मॅडमची सुरू होती. विषय असा होता, 11 वाजतापासून मॅडम शाळेत येते, प्रशांतराव घरी असते, मन काही लागत नाही, कामाचा व्यस्त व्याप. बोलू, मी गाणं गाऊन त्यांच्या भावना प्रशांतरावांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
खूपच छान. पुण्याच्या एकदा जोरदार टाळ्यांसाठी टाळ्या वाजवा. विद्यार्थी मित्रांनो, जिस तरह किसी पैसे को पानी की जरूरत होती है, जिस तरह किसी मरीज को दवा की जरूरत होती है, ठीक उसी तरह आपके प्यारे मम्मी पापा जैसे कलाकारों को तालियों की जरूरत होती है. तो जोरदार एक बार तालियां बजा दीजिए और जोर से बजाओ, नहीं तो यहाँ से मारूंगी मैं आपको बंदूक से गोली. जोर से बजाओ ताली और जोर से. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे आयुष्य असतं अगदी क्षणाचं असतं. आयुष्य किती क्षणाचं असतं. आज असतं तर उद्या नसतं आणि म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं. येणारे दिवस येत असतात आणि जाणारे दिवस जात असतात. तर येणाऱ्या दिवसांना आपल्याला जपायचं असतं आणि जाणाऱ्या दिवसांना आपल्याला घडवायचं असतं आणि आपल्या आयुष्याचं जे गणित आहे ते सोडवायचं असतं. आणि आपल्या आयुष्यामध्ये इतरांना तर आपण वेळ देतोच, पण स्वतःसाठी पण आपल्याला वेळ देणं आवश्यक असतं. तर आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता, एक क्षण आनंदाचा, स्पेशल पालकांसाठी हा प्रोग्राम आयोजित केलेला होता. आणि या प्रोग्रामला पालकांची उपस्थिती तुम्हाला दिसतच आहे. तुमचे जे इंटरेस्टिंग पालक या ठिकाणी आपल्याला सहभागी झालेले दिसत आहेत. तर आपला वेळातला वेळ काढून या संपूर्ण आदरणीय पालकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शवला, त्याबद्दल संपूर्ण उपस्थित पालकांचे मी या ठिकाणी आभार मानते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या संपूर्ण माता पिता पालक भगिनी पालक वृंदांचे मी या ठिकाणी आभार मानते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला शांतपणे बसून तुम्ही सर्व माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकला, त्याबद्दल तुमचे सुद्धा मी आभार मानते. त्याचप्रमाणे माझ्या संपूर्ण सहकारी शिक्षक आणि शिक्षिका यांचा सुद्धा मी आभार मानते. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. तत्पूर्वी माझ्या सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षिकांना मी मंचावर आमंत्रित करते. माझे सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षिका मंचावर येतील. सन्माननीय श्री हुराडे सर, घोरपडे सर, तावडे सर, पाटील सर, पोहरकर सर,